मध्ये हा मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. राजावले टीम कडून दोन बॅटर आपण पाहिले तर रोहित सुतार अँड जयेश भुयाल ही सलामीची जोडी मैदानी शार्क मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर केशव हिलिम हा गोलंदाजी क्रमवरती आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल ऑस्ट्रोमच्या निषेधाच्या बाहेर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी इनरेज आणि पहिली विकेट या ठिकाणी डाऊन होत्या. तुला खांद्या बघेल तुला पलकचा मिरवेल तुला खांद्या बघेल तुला पलकचा मिरवेल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल धन्यवाद डीजे. लाख इरादे बनते हैं टूटकर बिखर जाने के लिए और शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. आज वार गुरुवार आणि निश्चितच साईबाबांची गाणी देखील ऐकायला मिळतील. पहिल्या बॉल वरती विकेट जरूर मिळवली होती परंतु दुसऱ्या बॉल वरती जबरदस्त फटका गल्ली रिझनच्या दिशेने चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना होतोय. 4 धावांकरता येतो हा चौकार. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा दुसरा बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने जंटल पुश केलं होतं. आलेल्या सर्व संघांना विनंती आहे खेळाडू कक्ष तुमच्यासाठी आहे आणि खेळाडू कक्षामधून आपण उतरायचं आहे. आणि आणखी एक महत्वाचे अनाउन्समेंट आहे. मला वाटतं कृपादेवी बॉईज टीमचे प्लेयर आहेत त्यांनी खेळाडू कक्ष आहे तो खाली करायचा आहे. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6 आकड्याप्रती. आजच्या दिवसातील हा दुसरा मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर सपले क्रॉस झाले होते. बॅटर उमेश आडवा बॅटनं चेंडूवरती एक मोठा पुढचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. धावसंख्या आपण पाहिलं तर 6 वरती आपल्याला पाहायला मिळते. चांगले वापसी केले मित्र म्हणेन केशव हिलिमनं. यावेळेस पॉइंटच्या दिशेने आणखी एक महत्वाचा झेल या ठिकाणी पकडला जातोय आणि एक यशस्वी षटक या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल केशव हिलिमच्या माध्यमातून. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती केशव हिलिमचा देखील अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स सातत्याने आपण पाहिलाय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती चौकार आला होता परंतु त्याच्यानंतर केलेलं त्याने पुनरागमन अतिशय जबरदस्त राहिलंय या मॅच मध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 2 बाद 6. जाते रोगराई होतो नाही सगावतो राजा शिर्डीचा नवसाला पावतो. धन्यवाद डीजे. ओमकार हिलिम येतोय गोलंदाजी करण्यासाठी. पहिलं षटक आपण पाहिलं केशवच्या माध्यमातून टाकलं गेलं. त्याने त्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केले आणि एक
यशस्वी षटक निश्चितच मैदानी मध्ये केशवच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आता मात्र ओमकार हिली मिळतोय दुसरं षटक टाकण्याकरता. यावेळेस पहिल्याच बॉल वरती ठोकला या ठिकाणी फलंदाज जयेश भुयालनं हा षटकार आणि षटकारानं धावसंख्येचा देखील बदलला आहे आकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12 या कडेवरती. पालखी निघाली पायी शिर्डीच्या वाटेवरी तिला पूजती सारी गावांच्या नरनारी तिला पूजती सारी गावांच्या नरनारी तिला पूजती सारी गावांच्या ओव्हर पिच बॉल होता आणि त्याच्यावरती मोठा फटका आपण या ठिकाणी जरूर पाहिला जयेश बॅट मधनं. यावेळेस हे अँगल चुकीचं या ठिकाणी पकडले गोलंदाजानं. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर थोडासा प्रेशर गोलंदाजीवरती या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू नक्कीच या ठिकाणी डिलिव्हरी केलाय आणि निश्चित थोडस दडपण जरूर असतं गोलंदाजीवरती. ज्यावेळेस पहिल्या बॉलवरती षटकार येतो त्यावेळेस मात्र थोडासा प्रेशर मध्ये नक्कीच कुठलाही गोलंदाज असतो तो नक्कीच पाहायला जरूर मिळतोय आणि तेच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल त्याला पाठवले कॉर्नरच्या डोक्यावर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी येतो हा षटकार. काशी आणि मथुरा हरिद्वार पंढरी जशी देवा तुझी शिर्डी नगरी जशी देवा तुझी शिर्डी नगरी जशी देवा. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका यावेळेस देखील पाहायला मिळतोय जयेशच्या बॅट मधनं आणि चेंडूला पाठवलंय कॉर्नरच्या बाहेर 6 धावांकरिता आणि या 6नं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 19 या कड्यावरती. आता मात्र धावफलक यावेळेस चांगला जरूर पाहायला मिळतंय मोरदेव स्पोर्ट राजावली बी टीमचा. यावेळेस फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं टक्कन असा आवाज जरूर आलाय. यावेळेस लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रवाना होतोय 6 धावांकरता आणि जवळजवळ या ठिकाणी पाहिलं तर षटकारांची तिगडी पाहायला मिळते जयेशच्या बॅट मधनं आणि षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करत असताना काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते जयेश भुयालच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते यावेळेस जयेशच्या माध्यमातून. यावेळेस समोरच्या दिशेनं ऑफ ड्राईव्हचा जबरदस्त फटका चेंडू जाईल लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमा रेषेच्या पार. धावसंख्या 4 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते 29-29 आकड्यावरती. शिर्डीच्या होत्या नगरान बसलाय साई लावून ध्यान. जाऊ चला हो द्वारकामाईला शिरावरी हात ठेवी माये. रुपेश ठोंबरे साईचा भक्त आईलाई हो शिर्डीला. निघाले हो शिर्डीला न माझे साईंचे भेटीला. निघाले हो शिर्डीला न माझे साईंचे पालखीला. निघाले हो शिर्डीला महागडं षटक या ठिकाणी जरूर पाहायला मिळतो ओमकार करणं षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुलरलेनचा बॉल होता अगदी यावेळेस बॅटरच्या पायांना फॉलो केलं होतं गोलंदाजानं. निश्चितच चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला जरूर मिळाला. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते 30 आकड्यावरती. आता मात्र एक शेवटचा बॉल असणार आहे या दुसऱ्या षटकातील परंतु स्ट्राईक एंड वरती आपण जर पाहिलं तर किशोर गांगुर्डे अतिशय जबरदस्त खेळाडू आहे किशोर गांगुर्डे देखील. कारण क्रिकेटच्या पटलावरती ह्या खेळाडूचा खेळ देखील खूप चांगला राहिलाय. षटकातील शेवटचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि किशोरच्या बॅट मध्ये देखील येतो हा षटकार. बघ ते तुला नक्की
कृपेची माया मायेने चालत पायी एकच ध्यास तुझाच वास राम नामात साई साईची छाया कृपेची माया धन्यवाद डीजे. चला थोडस निश्चित स्पीडअप करायचंय कारण आज आपण पाहिलं तर उद्घाटन सोहळा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि ज्या ज्या ठिकाणी आपण जातोय निश्चितच खेळण्यासाठी ज्यावेळेस पहिला दिवस असतो त्यावेळेस उशीर मात्र थोडाच जास्त जरूर पाहायला मिळतोय. नंबर यावेळेस आपण पाहिलं तर नंबर 3चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत अजय भोईर या खेळाडूला. आणि अजय भोईर यांचा जर आयडी आपण पाहिला तर तो आयडी लॅमिनेशन नसल्यामुळं पण आपण त्यांना 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी देणार आहोत. आयडी लॅमिनेशन नाहीये. पण शेवटला त्या 3 धावा निश्चितच धाव फलकावरती ऍड करणार आहोत पेनल्टीच्या. अजय भोईर अजय भोईरचा हा पहिला बॉल ऑन स्ट्राईक वरती या ठिकाणी आपण पाहिला तर जयेश होता मात्र बॅटची लिडिंग एज जयेशचं काम तमाम. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवलाय गोलंदाज अजय भोईरनं. धन्यवाद डीजे. तर जयेश शिव्याल नावाचं वादळ यावेळेस मात्र थांबवलं गेले. गोलंदाज अजय भोईरनं पहिल्या बॉल वरती विकेट प्राप्त केले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजेच प्रशांत. येस या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावरती मनोज गोवारी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये मनोज गोवारी म्हटलं तर निश्चितच एक मोठं नाव आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व पाहायला मिळतंय आणि एक चांगले क्रिकेट प्रेमी देखील आहेत. यावेळेस लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव पूर्ण होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 37 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकाचा आपण या ठिकाणी विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे आक्रमण ऑन केलं होतं जयेश भुयाल या खेळाडूनं. त्याच्यानंतर किशोर अंगुर्डेच्या बॅटमध्ये देखील एक षटकार आला आणि जवळजवळ ते दुसरं षटक 30 धावांचं आपल्याला पाहायला मिळालंय. परंतु अजय भोईरचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल. ज्या अनुषंगाने त्यांनी मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडनं हे परफॉर्मन्स दाखवलाय. यावेळेस आणखी एक जबरदस्त बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन यावेळेस केलं होतं आणि मिश्रण आहे गोलंदाज अजय भोईरकडे. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावरती खेळाडू कक्षाच्या दिशेनं जी बाईक आहे तिचा मिरर थोडासा त्रासदायक ठरतोय. येस, थँक्यू. तर या ठिकाणी आपण पाहिला तर अजून एक डॉट बॉल येतोय. गेम चेंजिंग ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 6, दुसऱ्यामध्ये 30 आल्या होत्या परंतु त्याच्यानंतर अजय भोईरचं हे षटक लाजबाब राहिलंय टीम कानाई स्पोर्ट पायासाठी. यावेळेस इनफिल्ड शावारून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू जाईल पॉइंट लाईनच्या बाहेर. 4 धावन करता येतो हा शौकार. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. कडुलिंबाला
कसा गोड पाला कडुलिंबाला आला कसा गोड पाला झालो दंगमी मामुनिया धन्यवाद अडीचे धावफलक आपण पाहिलं तर 3 बाद 41 41 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आई मोरदेव स्पोर्ट राजावली टीमच्या. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर सुरुवात थोडीशी खडतलत झाली होती, परंतु जयेश भोयानं चांगला स्टार्ट जरूर करून दिला. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर किशोर कांगोडे देखील चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. आता मात्र प्रशांत वर्गना जो आहे नंबर 5 या क्रमांकावरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला. सध्या त्याला आपण स्ट्राईक वरती पाहणार आहोत, परंतु चौथं षटक टाकण्याकरता रवींद्र वाघ हा खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळेल. रवींद्र वाघ आहे. कानाई स्फोट पाय आपण निश्चितच आयोजकांशी संपर्क साधा. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस डिलिव्हरी होती. यावेळेस आपण पाहिलं तर ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एका टप्प्यानं बॉल सीमा रशीच्या बाहेर रवाना होतोय. 4 धावन करता येतो शौकार. धन्यवाद अडीजिक. या चौकाराच्या सायना धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 45 आकड्यावरती. यावेळेस हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न मिस टाइम फटका. यष्टीरक्षक केशव हिलेमनेचे तर अति वेगानं हा झेल पकडण्यासाठी पुढे आला होता, परंतु त्या अगोदर एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर झेल पर्यंत यष्टीरक्षक जरूर पोचला होता, परंतु झेल मात्र ऐनवेळी ड्रॉप झाली. एक सिंगल धाव कंप्लीट होताना आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्या एकने पुढे सकते ती म्हणजेच 46 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मिडल इष्टीवरती हा चेंडू टाकला होता, परंतु चांगला फटका किशोरच्या बॅट मधनं पाहायला मिळतो. यावेळेस चेंडू जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता येतो शौकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला लॉंग ऑनला मात्र यावेळेस झेल पकडला जातोय किशोर या खेळाडूचा. परंतु किशोरनं चांगले बॅटिंग जरूर या ठिकाणी केलंय. आपल्या संघाला एक मजबूत स्थितीमध्ये जरूर पोहोचवलंय. त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार देखील पाहिले, चौकार देखील पाहिले. मेरे माया की ये रात घनेरी अंधियारा दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जवळजवळ अर्धशतक पाहायला मिळते. मोरदेव स्पोर्ट राजवली टीमचं 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर आपण पाहिला तर भावेश मोकाशी मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. चला घाई करा,
मिरर थोडासा त्रासदायक होता, तो मात्र या ठिकाणी हटवला गेला. यावेळेस फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑन ओव्हर बॉल लाईनच्या बाहेर चेंडू जातो. 6 धावणी करता येतो हा षटकार. आज जबरदस्त बॅटिंग मैदानी 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद. 56 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस मिस टाइम फटका, उंची जास्त दिशा कमी, 1 बाउन्स न मात्र चेंडूला फील्ड केलं जाईल. परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी आपण पाहिला तर बाद होतोय. तो म्हणजेच प्रशांत हा खेळाडू बाद होतोय. परंतु प्रशांतने देखील चांगला खेळ केलाय. शेवटच्या बॉलवरती 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 58 आणि लक्ष असणार आहे 59 धावांचं. आणि सॉरी, पॅनल्टीच्या 3 धावा आम्ही आणखी त्यामध्ये ऍड करतोय. 61 धावा धावफलकावरती निश्चितच पाहायला मिळतील आणि 62 धावांचं लक्ष असणार आहे. धन्यवाद डीजे. चला थोडी गाई करायची आहे. मोरदी स्फोट राजावली बी संघ, आपण थोडी गाई करा. फील्ड पोझिशन आहे ती थोडी स्पीडअप मध्ये सजवायची. चला 2 बॅटर आपण देखील या. तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर 61 धावा धाव फलकावरती पाहायला मिळालं आणि लक्ष असणार आहे 62 धावांचं. या अगोदर देखील आपण एक महत्वाची मॅच जरूर पाहिली. काणेस्फोट पाये आणि कृपा देवी बॉईज उंबराळे या 2 टीम मध्ये. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर कृपा देवी बॉईज उंबराळे टीमनं तो सामना जिंकला आहे आणि हे दुसरा मॅच या ठिकाणी पाहायला मिळतोय. निश्चितच प्लेइंग 11 मध्ये आपण पाहिलं तर नौशा पागी हे खेळाडू आहेत आणि त्यांनी जर झेल पकडला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. टिवरी गावच्या आपण सरपंच पाहतोय रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून. चला घाई करा. 62 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. 15.50च्या सरासरीनं प्रति षटका मागे 62 धावा पूर्ण करायच्या आहेत. जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आज या टिवरी गावामध्ये सरपंच उपसरपंच चषक 2025 हा
भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. केशव हिलिम अँड त्याला साथ देण्याकरता नागेश पवार हा एक बॅटर नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच लावते सुरुवात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा असतील. भावेश मोकाशी पहिले षटक टाकण्याकरता सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट हा षटकातील पहिला बॉल. फुलटॉस बॉल निश्चित या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि फुलटॉस बॉल वरती यस तिसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी केली. पंचांनी या ठिकाणी ही तिसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी केली. भीमर साठी थोडस डाऊट पंचांनी देखील आहे. यस नो बॉल असणार आहे कारण कमरेच्या वर हा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांना थोडस डाऊट होतं आणि ते डाऊट मात्र या ठिकाणी क्लिअर केले. तर भीमर चेंडू असणार आहे. नो नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. वन प्लस वन या दोन धावा जरूर धावफलकावरती ऍड केल्या जातील आणि येणारा पुढचा चेंडू असणार आहे तो म्हणजेच फ्री हिट. तर फ्री हिट बॉल असणार आहे. यावेळेस फ्री हिटच्या बॉलवरती देखील झेलची संधी उपलब्ध झाली होती. झेल देखील पकडला होता मात्र हा झेल ग्राह धरला जाणार नाहीये. एक सिंगल धावेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते. मोहनजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम स्वागतम सुस्वागतम आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वाघोबा स्पोर्ट टीव्ही आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये. यावेळेस आपण पाहिला तर स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु फलंदाज आपण पाहिला तर हिट विकेटच्या साह्यानं बाद होतो. या ठिकाणी स्विच हिटचा फटका खेळायचा होता परंतु संतुलन थोडस त्या ठिकाणी बिघडलं. शॉट खेळत असताना फलंदाजाची बॅट जी आहे ते स्टंपला मात्र धाळली गेली आणि हिट विकेटच्या साह्यानं पहिली विकेट डाऊन होतोय ती म्हणजेच एक काणाई स्पोर्ट पाये या टीमची. आमची आहे हो जान कारले डोंगराची आहे ती नांदते आई माझी डोंगरान तीच आहे आमचा स्वाभिमान. भूक कधीच भागणार नाही माऊले तुझ्या दर्शनाची भूक. धन्यवाद. डीजे ओमकार हिलिम येतोय नंबर 3 वरती मैदानी 4 मध्ये खेळण्याकरता. पहिली विकेट डाऊन झाले हिट विकेटच्या साह्यानं. केशव हिलिम त्याच्यावरती आशा पल्लवित होत्या परंतु त्याने देखील त्या अशा निराशाला पाठवले तसं मला काही हरकत नाहीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला चेंडूला पाठवलंय
लॉंग ऑनच्या बाहेर 6 धावन करता षटकार. आता प्रयत्न खूप चांगले केले होते. लॉंग ऑनला जय भुयाल होता, त्या ठिकाणी जयेश भुयाल एक एफर्ट जरूर या ठिकाणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता, परंतु चेंडू हाताला ब्रश करून सीमारेषेच्या बाहेर रवाना झालाय 6 धावन करता. यावेळेस काय जबरदस्त हा चेंडू हाताला गेला. अगदी बॅटरचं फुटवर ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा परफेक्ट टप्पा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस समोरच्या दिशेनं ऑन ड्राईव्हचा फटका जयेश भुयाल आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, त्याच्या माध्यमातून एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 10 या आकड्यावरती. शेवटच्या बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर ज्या सरासरीनं वाटचाल करायची आहे आणि कानाई स्पोर्ट नाईकपाडा टीमला, ती वाटचाल नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. यावेळेस हो जाग्यावरनं खेचून मारलाय चाबूक शॉट. चेंडू जाईल ऑन साईडला, लॉंग ऑन वर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावन करता हा देखील तो षटकार. उडतंय गुलाल, पायऱ्या साऱ्या झैलन लाल. वाट बघते माऊली तिचे लाडके भक्त. एक जबरदस्त फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट पिच बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला बॅटर. आपण या ठिकाणी पाहिलं तर नागेशनं चेंडूला पाठवलं. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावन करता षटकार. आणि या षटकारांना धावफलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 16 या आकड्यावरती. 15.50च्या सरासरीनं प्रति षटकामागे वाटचाल करायची आहे कानाई स्पोर्ट पाये टीमला. आणि पहिल्या षटकामध्ये केशव बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं खेळ सावरलाय. 2 बॅटर आपण पाहिले तर ओमकार हिलीम आणि त्याला साथ देतो नागेश पवार. आता दुसरं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण रोहित सुतार या गोलंदाजाला पाहणार आहोत. रोहित सुतारचा जर विचार केला, बॅटिंग मध्ये 0 धावसंख्येवरती आउट जरूर झाला, परंतु त्याच्यानंतर जयेश भुयाल अँड प्रशांत, त्याच्यानंतर किशोरनं चांगला खेळ केला आणि आपल्या संघाला मात्र मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फटका सुंदर आहे ऑन साईडला, जयेश भुयाल आहे. लॉंग ऑनला पकडतो झेल आणि समाप्त होतोय खेळाडू ओमकार हिलेम. या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद. जबरदस्त ही स्पर्धा आपल्याला टिवरी गावामध्ये पाहायला मिळते. गंगाधर अप्पा मलजू फुईर मैदान हे आपल्याला पाहायला मिळते. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावरती सातत्याने आपण पाहिल्यात. वर्षानुवर्ष अनेक रेकॉर्ड देखील पाहिलेत. अनेक मोठे खेळाडू देखील या मैदानावरती खेळून गेलेत. आणि आज आपण पाहतोय वाघवा स्पोर्ट टिवरी आयोजित सरपंच उपसरपंच चषक आणि या स्पर्धेचं सुंदर आयोजन देखील केलं आहे. यावेळेस आपण पाहतोय जणू काही मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ नाही तर फुटबॉलचा खेळ चालू आहे की काय. परंतु एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला आहे, ते म्हणजेच 17 या आकड्यावरती. रोहित सुतारचा दुसरा बॉल आपण पाहिला तर लेग बायच्या सुरूमध्ये दुसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फुल्लर लेन्सचा बॉल होता. डॉट डिलिव्हरी.
बॉलच्या मिरिट मध्ये येऊन निश्चितच खेळायला हवं होतं. ज्यावेळेस तुम्ही बॉलच्या मिरिट मध्ये येऊन खेळताय त्यावेळेस निश्चितच चांगलं बॅटिंग, चांगले फटके तुमच्या बॅट मधनं सातत्याने येतील यात काही शंका नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लाईन बॉल आणि चेंडूला उडवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता येतो हा षटकार. धन्यवाद डीजे. षटकार या ठिकाणी येतोय आणि षटकाराच्या साहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 23च्या घरामध्ये. जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी ऑन ठेवलाय नागेशनं. हा दुसरा षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. रोहित सुतारच्या वर देखील आक्रमण केलं. यावेळेस चेंडू जाईल वन बाउन्स न बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता येतो हा आणखी एक चौकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर मान्य श्री दर्शन रामचंद्र भोईर यांच्याकडनं या सरपंच उपसरपंच चषक 2025 साठी खूप लाख मोलाचं सहकार्य राहिलंय. त्यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच साठी निश्चितच सामनावीरची ट्रॉफी, त्याचनंतर या स्पर्धेला जे आपण मैदानाच्या आतमध्ये बॉल पाहतोय ते बॉल त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेत. त्यांचा देखील खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतोय आपण निश्चितच आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील सहर्ष स्वागत असणार आहे सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण लक्ष केंद्रित केलं तर त्या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धाव फलक आपण पाहिलं तर 28 या धावसंख्येवरती पाहायला मिळतंय. 2 बाद 28 धावा. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहे ते म्हणजेच 12 आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा 34 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा 17च्या सरासरीनं वाटचाल यावेळेस करावी लागेल. हे षटक खूप निर्णायक षटक असणार आहे दोन्ही टीम साठी. या षटकामध्ये जर आपण पाहिलं जास्ती धावा आल्या तर प्लस मध्ये राहणार आहे तो संघ म्हणजेच आई कानाई स्पोर्ट पाय आणि त्याच्यानंतर जर कमीत कमी धावावरती रोखलं गेलं तर प्लस पॉइंट मध्ये राहणार आहे तो म्हणजेच संघ मरुदेवी स्पोर्ट राजावली बी संघ. या स्पर्धेचे निश्चितच जे चषक आहेत ते या ठिकाणी आलेत आणि सुंदर ट्रॉफीज या पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एक आकर्षण आहे जरूर ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेन. सिक्सर किंग त्याच्याकरता देखील एक सुंदर ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर बीमर हाताला गेलाय आणि बीमर वरती हा आलेला मोठा पहार. चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषेच्या पार आलाय षटकार. धन्यवाद डीजे. सामन्यामध्ये पुन्हा या ठिकाणी आपण पाहिलं तर वापसी केले असं म्हणायला हरकत नाहीये. आई कानाई स्पोर्ट नाईकपाडा टीमनं बीमर चेंडू हाताला गेला आणि त्याच्यावरती आलेला मोठा फटका सामन्यामध्ये वापसी करून दिलाय. 12 मध्ये 34 ची गरज होती परंतु पहिला बॉल आपण पाहिला बीमर हाताला गेला आणि त्याच्यावरती आलेला मोठा विकेट. 6 धावा 7 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिला तर प्रशांतने खर्च केलेत. आता मात्र 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे आणि हा चेंडू असणार आहे फ्री हिट.
यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला हलक्या हाताने फक्त चेंडू पुश केलं होतं असं म्हणायला हरकत नाहीये. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतंय 36 आकड्यावरती. 11 बॉल आणि 26 ची गरज. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला बॉल होता, फायदा उचलायला हवा होता फलंदाज अजयनं, परंतु स्विंग अँड मिस डॉट बॉल. कमबॅक करावा लागेल गोलंदाज प्रशांतला. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे, परंतु बेल्स मात्र या ठिकाणी डाऊन झाली आहे. आणखी एका विकेटचं पतन, आणखी एक धक्का बसतोय आई काणाई स्पूड नाईकपाडा टीमला. डीजे पुनवला पुनवला येताव गो तुझे जत्रेला, येताव गो तुझे जत्रेला, आई येताव गो तुझे जत्रेला, आई तुझा जागर मांडीला मांडीला. धन्यवाद डीजे. चला घाई करा, कदाचित मग सेकंड इनिंगचे सामने एक एक ओव्हरचे जरूर पाहायला मिळतील. त्याकरता आपण थोडस स्पीडअप घाईने केला. प्रशांत चांगली वापसी करून देतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक बिमर चेंडू हाताला गेलाय आणि 2 बिमर टाकले गेलेत. गोलंदाजावरती देखील बंदी लागू झाले, यात काही शंका नाहीये. तर 2 धावा आणखी या ठिकाणी ऍड केल्या जातील. नो बॉल टाकला गेला, एक 22च्या सुरुमध्ये एक धाव पलून पूर्ण केले आणि एक नो, म्हणजेच एकूण 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 38, लॉस 3 विकेट्स. किशोर येतोय हे तिसरं षटक पूर्ण करण्यासाठी. किशोर वर्गना. पहिला बॉल फ्रीड असणाऱ्या डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू टाकला गेलाय आणि त्याच्यावरती केलेलं नागेशनं आक्रमण चेंडूला पाठवलंय स्ट्रेलेक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. फ्री हिटचा बॉल होता आणि निश्चितच आपण पाहिलं तर शॉर्ट प्लेन बॉल होता, डावेस्टीच्या बाहेर टाकला होता आणि एक मेजवानी दिली होती ती स्वीकारली नागेशनं. यावेळेस हो कदाचित स्टेप आउट होऊन हा चेंडू जर खेळला असता तर 6 धावा जरूर मिळाल्या असत्या, यात काही शंका नाहीये. परंतु मिश्रण पाहायला मिळालं. अगोदरच्या बॉलवरती षटकार आला होता, परंतु हा बॉल आपण पाहिला तर अगदी बॅटरचा फुटवर ओळखून अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये मेंटेन केला गेला किशोरच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षकांना होते सुकी डीप मिड विकेटला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता आणि या चौकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 48 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे. पंकज दुबे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. रवींद्रजी ठक्कर यांचे जवळचे खूप मित्र आहेत आणि त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि यस आलेले आहेत
आपलं देखील स्वागत आहे सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 48 धावा आणि अजूनही जिंकण्यासाठी 6 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 14 धावा. तर या 14 धावा रोखण्यासाठी गोलंदाज आपण पाहणार आहोत. उमेश वर्गना नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र सर्व जे काही असणार आहे आई मरुदेव स्पोर्ट राजावली टीमच ते उमेश याच्याकडे त्याच्यावरती विश्वास दर्शवलाय कर्णधारानं आणि तो विश्वास अगदी पणाला लावला जाईल का हे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर नागेश पवारचा दमदार खेळ आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळालाय. एकतर्फी किल्ला लढवण्याचा प्रयत्न त्यांनी देखील केलाय. आई भवानी वंगणवाडा टीमचं देखील आगमन झालेलं आहे. वेलकम स्वागतम आपलं देखील स्वागत आहे सरपंच उपसरपंच चषक मध्ये. यानंतर इन ऍक्शन मध्ये जरूर ते देखील पाहायला मिळतील. मागच्या आठवड्यामध्ये निश्चितच नंबर 3चा पारितोषिक त्यांनी देखील पटकावला सह्याद्री चषकामध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मिस टाइम फटका बॅटची इनर एज आणि फलंदाज या ठिकाणी होतोय बाद नागेश पवार. निश्चितच चांगले बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये नागेश पवार. अतिशय चांगली बॅटिंग त्यांनी केली होती परंतु 5 बॉल मध्ये 13 धावांची गरज असताना बॅटची लिडिंग एज लागली गेली आणि तो देखील बाद होतो. यावेळेस 4 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 13 धावा करायच्या आहेत. न्यू बॅटर आपण पाहिलं तर रवींद्र वाघ मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता फुटवर्कचा वापर केला नव्हता यावेळेस बॅटरनं. सध्याच्या क्रिकेट आपण पाहिला तर फुटवर्क खूप महत्वाचा आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस अजून एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग केली आहे यावेळेस उमेशनं. आता मात्र 2 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. चांगली बॉलिंग उमेशची. यावेळेस हवाई हल्ला केलाय समोरच्या दिशेनं. चेंडू जाईल सीमा रेषे पार. 6 धावांसाठी येतो हा षटकार. आता मात्र 1 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता असणार आहे. जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला फटका आहे लॉंग ऑनला परंतु डॉट बॉल येतोय. कुठल्या प्रकारची धाव या ठिकाणी पूर्ण केली नाहीये आणि जवळजवळ आपण पाहिला तर 7 धावेनं विजय प्राप्त केलाय. आई मरुदेव स्पोर्ट राजावली बी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन किशोर गांगुर्डे अँड कंपनी. चला आपण नुकताच झालेल्या सामन्याचा जर विचार केला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या ठिकाणी देणार आहोत. चला या सामन्याचा सामनावीर खेळाडू आहे तो म्हणजेच मिस्टर जयेश भुयाल.